मित्रांनो, तुम्ही ज्या शहरामध्ये राहता, वास्तव्य करता, त्या शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून प्रामाणिकपणे शासनाचे, महानगरपालिकेचे सर्व कर भरता. त्या प्रशासनाकडून नागरिकांना सर्व मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जाव्यात. जनतेचा कर रूपी पैसा हा जनतेच्याच विकास कामांसाठी वापरला जावा, ही आपली व्यवस्था आहे. पण एकीकडं अधिकृतपणे वास्तव्य करत प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या हजारो सोसायटीधारक नागरिकांना कोणतीही विशेष अशी सवलत मिळत नाही, पुरेशा मूलभूत सुविधा त्यांना मिळत नाहीत. आणि दुसरीकडे रेड झोनसारख्या संरक्षित क्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवासी नागरिकांना प्रशासनाकडून मिळकत करामध्ये 50% सूट दिली जात असेल तर याला तुम्ही काय म्हणाल? यामुळं प्रामाणिक करदात्यांमध्ये नाराजी निर्माण होणार यात काही शंकाच नाही. पण असाच सोसायटी धारकांवर एक प्रकारे अन्यायकारक ठरणारा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे. नक्की काय आहे हा निर्णय आणि त्यामुळे अधिकृत रहिवासी असलेल्या प्रामाणिक करदात्या सोसायटी धारकांमध्ये संतापाची लाट का निर्माण झाली आहे? सोसायटी धारक प्रामाणिक करदात्यांना राजकीय हेतूनं सॉफ्ट टार्गेट केलं जातं आहे का? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अविनाश आदक. आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केंद्रीय आयुध निर्माणी डेपो म्हणजेच सेंट्रल ॲम्युनेशन डेपोच्या आजूबाजूच्या संरक्षित क्षेत्रामधील मिळकत धारकांना मिळकत करामध्ये 50% सवलत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय जरी काही भागांमध्ये नागरी सुविधा मर्यादित असल्याच्या कारणावर आधारित असला तरीसुद्धा इतर भागामधील प्रामाणिक करदात्यांमध्ये एक प्रकारे नाराजीचा सूर उमटतोय. आणि विशेष म्हणजे रेड झोनमधील अनधिकृत बांधकामांवर कर सवलतीची ही खैरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार केली जाते. त्यामुळं सोसायटीधारक आणि ITSमधून संताप व्यक्त केला जातोय. या सर्व पार्श्वभूमीवर सोयीसुविधा आम्हालासुद्धा अपुऱ्या असतात, मग सवलत फक्त त्यांनाच का, असा संतप्त सवाल सोसायटीधारक रहिवासी, IT कर्मचारी आणि शहरातील एकूणच नियमित कर भरणारे नागरिक सध्या उपस्थित करतायत. महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्या माहितीनुसार किवळे, तळवडे, चिखली, निगडी, भोसरी व दिघी या परिसराचा काही भाग भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या 2000 यार्ड संरक्षित परिघामध्ये येतो. या भागांमध्ये संपूर्ण नागरी सुविधा पुरवण्यात येत नाहीत, त्यामुळं तिथे विकासाला सुद्धा एक प्रकारे मर्यादा येतात. याच कारणामुळं संरक्षित क्षेत्रातील मालमत्तांना मिळकत करामध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव होता. त्यातूनच आज स्थायी समितीने त्या प्रस्तावाला अखेर मान्यता दिली. एकूणच या निर्णयानंतर शहरातील नियमित प्रामाणिक करदात्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. संदीप शिरसाट या एका IT कंपनीत कार्यरत असलेल्या रहिवाशांनी महाई न्यूजशी बोलताना सांगितलं की आमच्यासारखे दरवर्षी वेळेवर पूर्ण कर भरणारे नागरिक महापालिकेच्या उपेक्षेला पात्र ठरतायत. आम्हालाही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन अशा अपुऱ्याच सुविधा मिळतात, मग आम्हाला 100% कर कशासाठी? मित्रांनो, हा प्रस्ताव प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आला होता. कारण दिनांक 13 मार्च 2022 पासून महापालिका व स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्यानं महापालिकेचा कारभार सध्या प्रशासक म्हणून आयुक्त सांभाळतायत आणि त्यावर राज्य सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रस्ताव आयुक्तांकडून मंजूर करून घेतला आणि त्यामुळं सर्वसामान्य प्रामाणिक करदात्यांवर अप्रत्यक्षपणे अन्याय झाला आहे. महापालिकेचा हा प्रस्ताव म्हणजे एक प्रकारचा दुजाभाव असल्याचा आरोप सध्या होतोय. महापालिकेची ही खैरात फक्त निवडक क्षेत्रापुरतीच का, संरक्षित क्षेत्रातील नागरी सुविधा मर्यादित असल्याचं कारण पुढं करून 50% कर सवलतीचा प्रस्ताव हा अन्य प्रामाणिक करदात्यांवर अन्याय नाही का? इतर भागातील नागरिकांकडूनच तुटपुंज्या सुविधांच्या बदल्यात 100% कर आकारणी कशासाठी, असे विविध सवाल मित्रांनो आता उपस्थित केले जात आहेत. काही सामाजिक संस्था
आणि गृहनिर्माण सोसायट्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याची तयारी सुरू केली आहे, अशी सुद्धा माहिती समजते. हा निर्णय सार्वजनिक केल्यानंतर शहरातील हजारो प्रामाणिक करदात्यांमध्ये तीव्र नाराजीचा उद्रेक झाला असून अनेकांनी हा निर्णय एक प्रकारे अन्यायकारक ठरवला आहे. कारण जे सोसायटीधारक नागरिक नियमितपणे आणि वेळेवर पूर्ण कर भरतात तेच वारंवार महापालिकेसाठी सॉफ्ट टार्गेट ठरतात, असा स्पष्ट आरोप सध्या होतोय. त्यामुळं सदर निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बुमरँग होण्याची शक्यता वर्तवली जाते. एकूणच याबाबत रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव यासारख्या भागात राहणारे हजारो नागरिक दरवर्षी 100% मिळकत कर भरतात. वाकडमधून सर्वाधिक कर जमा होतो, पण तरीसुद्धा रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, जलनिचरा व्यवस्था या मूलभूत सुविधा या परिसरात सुद्धा अपुऱ्या आहेत. आम्हाला आधी वेळेवर कर भरा म्हणून सांगितलं जातं. आम्ही अगोदर कर भरला तर 6% सवलत दिली जाते. मग विशिष्ट परिसरासाठी वेगळा न्याय कशासाठी, अशा भावना नागरिक व्यक्त करतायत. वाकड पिंपरी चिंचवड रेसिडेंट्स डेव्हलपमेंट अँड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत म्हटलंय की पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रामाणिक करदात्यांना नेहमीच सॉफ्ट टार्गेट समजते. सुविधा अपुऱ्या पण कर मात्र 100%. मग रेड झोनमधील अनधिकृत बांधकामांना सवलत कशासाठी? ही शहरं विकसनशील असून फक्त राजकीय इच्छेनुसार कर सवलती देणे अन्यायकारक आहे. या निर्णयामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट राजकीय दबाव असल्याचं बोललं जातं. आता एका बाजूला हिंजवडी IT पार्कमधील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार रेड झोनमधील मिळकत धारकांना खैरात वाटत सुटलेत. हा दुटप्पीपणा केवळ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलाय का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. मित्रांनो, शहरातील अनेक सोसायट्या, स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिक आता या प्रस्तावाच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. आम्ही कर भरतो, एकूणच महापालिकेचे प्रामाणिक करदाते आहोत आणि राजकीय लोकप्रतिनिधी बिनदिक्कतपणे कर सवलती देत आहेत. त्यामुळं प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होतोय. सोसायटी धारकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, त्यासाठी आम्हाला झगडावं लागतंय. अनेक सोसायटींना आजसुद्धा पाण्याच्या समस्या आहेत, पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. महापालिका प्रशासनानं रेड झोनमधील मिळकत धारकांना 50% कर सवलत दिली असेल तर आम्ही प्रामाणिक करदाते जे नियमितपणे महापालिकेला कर भरतात अशा करदात्या सोसायटी धारकांना सुद्धा करामध्ये सवलत मिळाली पाहिजे, किंबहुना आमचा करच माफ केला पाहिजे, अशी भूमिका पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली. एकूणच महापालिकेचा हा प्रस्ताव केवळ रेड झोनमधील मिळकत धारकांना सवलत देतो, पण शहरातील इतर भागांमधील हजारो प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करतो. महसूल वाढवण्यासाठी नेहमी ज्यांच्याकडून सहज कर वसुली होते त्या वर्गाला सतत टार्गेट करणं ही दुजा भावाची नीती ठरते. महापालिकेच्याच एकूण निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचं हित केंद्रस्थानी असावं, अशी अपेक्षा नागरिक आता जोरकसपणे मांडू लागलेत. या आणि अशा महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा महाई न्यूज टू द पॉइंट. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.